तुकडोजी महाराज असं म्हणतात की पुरस्कार कुणाला द्यायचा असतो. तुकडोजी महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सकळांचे लक्ष तुझकडे वळव, मानवतेचे तेज झळझळव, विश्वा माझी अयोग्य. तुकडोजी महाराज असं म्हणतात की पुरस्कार त्याला देण्यात यावा की त्याच्या श्रमास, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव. तू जे आजपर्यंत श्रम करतो आहेस आणि भविष्यामध्ये करणार आहेस त्याला प्रतिष्ठा मिळू दे. सकळांचं लक्ष तुझ्याकडं, सगळ्यांचं लक्ष वळू दे. कशासाठी? की या जगामध्ये मानवता नांदावी. म्हणजे बुद्धी माणसामध्ये भेद निर्माण करते, हृदय माणसाला जवळ आणतं. असं हृदयाला जवळ आणणाऱ्या माणसांच्यासाठी तू काम कर अखंड आयुष्यभर सांगतो, असं तुकडोजी महाराज सांगतात. तिथं साहित्यिक आहेत, माझ्या आजूबाजूला सगळे ज्ञानी आहेत. त्याला मराठी भाषेमध्ये प्रतिभावंत असं म्हटलं जातं. मी MSc ॲग्री इकॉनॉमिक्सचा माणूस, साहित्याच्या पुरस्काराला मी उपस्थित आहे. म्हणजे एखाद्या हार्डवेअरच्या दुकानाला कोमल हार्डवेअर असं नाव द्यावं, तशातला हा प्रकार. म्हणजे साहित्याचा आणि माझा दुरान्वयानं संबंध नाही. 10 पुस्तकं मी लिहिली, पण त्या साहित्याचा अंश आहे का नाही मला आजपर्यंत कळालेलं नाही. पण प्रतिभा लागते साहित्य निर्मितीसाठी आणि ती माझ्याकडे नाही याची पुरेपूर मला जाण आहे. एका अर्थानं मी प्रतिभावंत जरूर आहे, कारण माझ्या बायकोचं नाव प्रतिभा आहे. पण ज्यांच्या बायकोचं नाव प्रतिभा असतं ते पावसामध्ये भाषण करतात. माझ्या वाट्याला तोही योग आलेला नाही, त्यामुळे त्या अर्थाने मी प्रतिभावंत आहे. साहित्याची निर्मिती कशी असावी, काय असावी याच्याविषयी माझ्या अगोदरच्या लोकांनी सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. शब्दामध्ये कोणती ताकद असावी, शब्दाचं सामर्थ्य कोणतं असावं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींची कोवी खूप सुंदर आहे. अरूपे रूप दावी, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय करे. जे अरूपामध्ये आहे, जे अनिश्चित आहे, पण जे प्राप्त करायचं आहे, माणूस नावाच्या जातीला जे प्राप्त करायचं आहे, माणसाची उंची वाढायला हवी, अशा प्रकारचं साहित्य असावं. कारण माणसाच्या जगण्याचे प्रवाह 2 असतात, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड स्टँडर्ड ऑफ लाईफ नावाचा प्रकार असतो. काही माणसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी जगतात आणि काही माणसं स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी जगतात. साहित्य आणि लोकसंग्रह यासाठी असावा असं संतांचं म्हणणं आहे की माणसाच्या जीवनाची आणि जगण्याची उंची वाढावी, त्यासाठी साहित्य असावं आणि त्यासाठी संतांचं मानलंय मी मगाशी सांगितलं. आम्ही बघितलं, आपण दोघांच्या नावांचा हा पुरस्कार दिलेला आहे. एक आहे भगत सरांचं. सरांचं मी पुण्याला उपायुक्त असतानाही माझ्याकडे येणं असायचं. त्यांनी आणि मी जवळजवळ 4 कार्यक्रम एकत्र केले. फोन तर कायम माझ्यासोबत त्यांचा असायचा. मागचे 2 कार्यक्रम केले. एवढ्या मोठ्या वयाचा माणूस, इतका सन्मान द्यायचा, 91 वर्षापर्यंत काम करायचा. लक्षात आलं की सहसा माणसं रिटायर झाली की त्यांच्या वाट्याला काहीच नसतं. त्यांच्या वाट्याला 2च प्रश्न असतात, तब्येत काय म्हणते, पोरं काय करतात. आणि दोन्ही बाबतीत वाटोळं झालेलं असतं. तब्येतीचं पण त्यांच्या वाटोळं झालेलं असतं आणि पोरांचं बी त्यांच्याबरोबर काही चांगलं नसतं. चुकून असतं एखाद्या दुसऱ्याचा अपवादात्मक परिस्थितीमध्ये असण्याची शक्यता आहे. असले तर ते भाग्यवान आहेत. मग 60 नंतरचं माणसाचं आयुष्य कसं असतं? मी बघतो आहे, मी सरकारी नोकर आहे. सरकारी नोकरीतून जे रिटायर झालेली माणसं आहेत 60 वर्षानंतरची, मी त्यांचं आयुष्य बघतो. तिथं कुठंतरी एका मोठी चाळ, श्रीमंतांची चाळ असते, ज्याला फ्लॅट संस्कृती आपण म्हणतो, तिथं ते राहतात. सकाळी सगळेजण उठतात खाली, पण रिटायर झालेलं यांच्या डोक्यातून गेलेलं नसतं. यांच्या फ्यूज गेलेले आहेत लक्षात नसतं. कारण आयुष्यभर जगलेले असतात, ते चेहऱ्यावर हास्य कधीच नसतं. हसू शकणारा फक्त या जगामध्ये माणूसच आहे आणि आपण माणूस असून आयुष्यभर हसलेलो नसतो याचं भान नसतं. आणि मग वृद्धापकाळ सुरू झालेला असतो. मग ही मंडळी सकाळी एकत्र येतात नाना नानी पार्कमध्ये. आयुष्यभर हसलेली नसतात, मग यांना हसवायला कोणीतरी येतं. त्याला हास्ययोग असं म्हटलं जातं. आणि मग तो रोज सकाळी हसवतो त्यांना, खो 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 खो. आणि ह्या हसणाऱ्या वृद्ध माणसांच्याकडं बघून एक लहान चिमुरडं 3 वर्षाचं पोरगं त्यांच्याकडे बघून हसत असतं. आपलं जंबलिंग होतं की नेमकं हास्य कुठलं हे. भगत सरांना ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलच होतं. मी आयुष्याचा सगळ्यात उत्कट आणि उत्कृष्ट काळ कोणता माणसाचा आयुष्यामध्ये असेल तर तो वृद्धापकाळ असतो. वृद्ध या शब्दाचा अर्थ आहे की विकास पावलेला. व्यक्तीबरोबर, परिस्थितीबरोबर आणि घटनेच्या बरोबर अखंड आयुष्यभराचा जो संघर्ष आणि संवाद केलेला असतो, त्याच्यातून तो माणूस आतून प्रगल्भ झालेला असतो. तुकोबरायांचं खूप सुंदर वाक्य आहे,
वयस म्हणजे जी पिकलेली माणसं आहेत ना त्याच्याविषयी तुकोबराय असं म्हणतात की पिकलिया सेंद कडूपण गेले. सेंदाड नावाचं एक फळ आता नाही येते जगामध्ये, पूर्वी ज्वारीच्या रानात असायचं. जे खेड्यातले त्यांचे ध्यानात येईल, जी शाळूच्या कालावधीमध्ये डिसेंबर जानेवारीत माळ्यावर जाऊन ज्यांनी पाखरं आणली त्यांनी जाता जाता निम्मा कारभार त्यांचा शेंदाडावरच असायचा. शेंदाड घेऊन माळ्यावर जायचं आणि मग खायचं. तुकोबराय त्याचं उदाहरण देतात की पिकलिया शेंद कडूपण. शेंदाड पिकल्यानंतर शेंदाडामध्ये बदल होतात, 4 बदल होतात. शेंदाड मऊ होतं, शेंदाड गोड होतं, शेंदाडाचा रंग बदलतो आणि शेंदाडाला सुगंध येतो. भगत सर, 4ही गोष्टी भगत सरांच्या आयुष्यामध्ये. भगत सरांचं आयुष्य पिकलेलं होतं, मऊ होतं, ते मधुर होतं. जी वर्णनं केली ती सगळी भगत सरांना लागू पडतात. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जीवन जगायचं असतं. एक विचारवंत प्रदेशातला असं म्हणतो की आयुष्य जगणं या शब्दाचा अर्थ काय, अन्यथा आपण श्वास घेतच असतो. मिनिटाला 15, दिवसाला 21,600 श्वास घेतच असतो. अनेक क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, पण जे क्षण आपण आपल्या आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये स्मरणीय केलेलं असतात तेवढंच आयुष्य आपण जगलेलं असतो, नाहीतर बाकीचं सगळं भोगलेलं असतं. भगत सरांच्या आयुष्यामध्ये जेवढे क्षण होते नंतरचे ते सगळे जगलेले क्षण होते आणि अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार इथं प्रदान होतो. म्हणजे आपण ज्या वेळेला बघतो की चकोते सरांच्या बेकरीला भेट देत आहेत, माणसं शोधतायत. म्हणजे हल्ली माणसं शोधणं अवघड आहे. म्हणजे तांदूळामध्ये खडे शोधायचे की खडात तांदूळ सोडायचे अशी परिस्थिती आहे आजूबाजूला. कुणाला नेमकं उचलावं कळत नाही, ते उचलणं. मी चकोते साहेब म्हणजे आता ह्या मंचावर माझ्या सेकंड लास्ट मी आहे, वयानं कमी ते 74चे आहेत, मी 66चे आहेत. बिडकर मॅडमनी हे प्रयोजन याच्यासाठी केलंय की आमच्या पारायणामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. त्या काल्याच्या कीर्तनाचा जे वरचा माठ फोडायला लागतो का नाही, तो शेवटचा गडी हलका लागतो, कमी वयाचा लागतो. म्हणून कदाचित माझी व्यवस्था या कार्यक्रमामध्ये सगळ्यात शेवटी तो माठ फोडायची केलेली आहे. मला माहिती चकोते साहेब गेल्या आठवड्यामध्ये मी विदर्भामध्ये माझी व्याख्यान होती. अरणीला गेलो, गणेश बेकरी. यवतमाळला गेलो, गणेश बेकरी. नांदेडला गेलो, गणेश बेकरी. कळंबला गेल्या आठवड्यात मी 4 व्याख्यानं दिली. 4ही गावात हे गणेश बेकरी तिथं आहेच. आणि आपल्या देशामध्ये अशी प्रथा आहे. आता बोलण्यामध्ये आपण ज्या कार्यक्रमाला जातो त्या कार्यक्रमाच्या व्यक्तीशी दुरान्वयानं का होईना आपला संबंध जोडायचा असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण मी दुरान्वयानं नाही जोडत. मी गटविकास अधिकारी म्हणून माझी पहिली पोस्टिंग जिथं झाली ती झाली शिरोळला. त्यामुळं सगळे नामनिकर जे बसलेत ना ते सगळ्यांचे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत आणि तिथलाच माणसाचा पुरस्कार आज इथं संपन्न होता. सातारा सांगली आकाशवाणीवरच्या 2 जाहिराती गाजलेल्या आहेत आणि गाजतायत अजून. पूर्वी जुन्या माणसांची असेल, चहाची जाहिरात होती. म्हणजे आम्ही काय ओकाळलेलं पाणी पितो का, आम्ही बी मगदूमचा कडाक चहा पितो. म्हणजे सवासनीनं कुकवाला आणि मर्दानं चहाला नाही म्हणू नये. मग आम्ही काय उकळलेलं, आम्ही बी मगदूमचा कडक चहा पितो, सांगली आकाश. आणि आता जर दुसरी जाहिरात तुम्हाला कुठली ऐकायची असेल तर लहान आवाजातल्या माणसं, ज्या लहान लेकराच्या आवाजातली, गणेश बेकरी नांदेड. कुठेही गेला माणसाच्या डोक्यात आपला व्यवसाय फिट कसा करावा एवढ्या लहान वयामध्ये त्यांना अचूकता आलेली आहे. म्हणजे उद्योगपती आणि उद्योग असून काय द्यावं समाजाला. एक विवेकानंदांचा नाही टाटांचा एक संवाद आहे. त्या संवादामध्ये व्यवसाय ज्यानं करायचा आहे तर त्याच्या आयुष्यामध्ये 3 सूत्र पाळावीत असं ते म्हणतात. व्यवसाय हा नीतिमत्तेचा असावा. नीतिमत्ता संपली की तो व्यवसायाचा धंदा होऊन जातो. धंदा कदाचित तुम्हाला पैसे देईल पण तुम्हाला तुमच्या आयुष्याचं स्वास्थ्य आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण आणि यथार्थता देणार नाही. स्वामीजी असं म्हणतात की ज्याला धंदा करायचा त्याचं पहिलं सूत्र असलं पाहिजे की आपल्या गुणवत्तेमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज असता कामा. तुम्ही गणेश बेकरीची नुसती खारी जरी खाल्ली कवा तुमच्या तोंडात इरगाळ सांगता येत नाही. मी काय त्यांचा प्रचारक नाही, मला नंतर ते पैसे पण देणार नाही म्हणजे ही जाहिरात केली म्हणून. पण तरी चांगल्याला चांगलं म्हणावं. उत्पादक आपल्या मातीतला आहे, आपला आहे. चांगलं आम्ही म्हणतच नाही. वाईट कोणाच्या विषयी बोलायचं असलं तर आमच्याकडे कादंबऱ्या आहेत. पण एखाद्याच्या विषयी चांगले 4 शब्द बोलायचे म्हटले तर आमच्याकडे शब्द नाही आहेत. कारण आमची
छिद्रान्वेषी वृत्ती जन्मापासून आमच्यापर्यंत आहे. म्हणजे वाईट गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. इंद्रजित देशमुख पैसे खात नाही म्हटलं तर अविश्वास आहे, खातो म्हटलं तर चटकन विश्वास आहे. त्यामुळे चांगल्याचा प्रचार हा धडधडीत स्पीकर लावून झाला पाहिजे. आणि म्हणून मी गणेश बेकरीची जाहिरात आपल्यासोबत केलेली आहे. मला त्यांनी PRO नेमावं किंवा न नेमावं, ते म्हणते गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज नको. दुसरी गोष्ट असं म्हणतात की ग्राहक देवो भव. तुम्ही जो माल उत्पादन करणार आहात, ग्राहकाला देव समजून करा. जराशी जरी त्याची तक्रार आली तर ते दुरुस्त करा. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या उत्पन्नाचा 15% वाटा हा राष्ट्राला द्या, असं विवेकानंदांनी टाटांना सांगितलेलं होतं. टाटा स्पेस रिसर्च सेंटर, टाटा सोशल सायन्सेस, टाटा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर. म्हणजे टाटाला आम्ही 1 रुपयाचा माल टाटाचा खरेदी केला तर 15 पैसे राष्ट्राला जातात. गणेश बेकरीचं आम्ही उत्पादन घेतलं तर महाराष्ट्रातली इतकी स्टँड स्वच्छ होतात आणि आणखीन ते देणारच आहे किंवा देतही असते. म्हणजे उत्पादकांना आपल्या जवळचा पैसा आपलं वंजळ भरल्यानंतर समाजाला द्यावा आणि ती गुणवत्ता ते पाळतायत असं दिसतं. दुसरा पुरस्कार गाडगे बाबांच्या नावाचा आहे आणि आमच्या दोघांच्याही घराण्याचं खूप जुने, म्हणजे 2 पिढ्यांचे संबंध आहेत. माझे वडील आमदार असताना वडिलांचा निम्मा मतदारसंघ हा साहेबांचा होता आणि खूप जवळचे ऋणानुबंध आहेत दोघांचे. आणि मी बघतो आहे ती फॅमिली. अनेक कार्यक्रमालाही मी त्यांच्या उपस्थित राहतो आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रभावी असं काम केलं. गाडगेबाबांचा महाराष्ट्रामधलं योगदान आम्ही असं म्हणतो. संत या शब्दाची निर्मिती अशी आहे की डोक्यानं मोठा तो पंत, अंतःकरणानं मोठा तो संत, आणि या दोन्हीमध्ये नाही त्याला जंत असं म्हटलं जातं. आपल्याला पंत नाही व्हायचं. मगाशी खूप छान सांगितलं की आम्ही संतांच्या मार्गावर चालतो. कारण तुकोबराय म्हणतात की कुणाच्या मार्गावर चालावं, वाट दावी त्याच्या पुण्यानंही पार होती, उपकार अगणित, असं तुकोबराय म्हणतात. आयुष्यामध्ये नेमकेपणानं जो वाट दाखवतो त्याच्या वाटेवरून चालत राहतो, कारण त्याच्या वाटेवर चालण्यामध्ये धोका नसतो. माऊली असं म्हणतात की सकाळ झाली, उजेडलं की हजारो वाटा आमच्या समोर असतात. मग त्या उजेडलेल्या वाटांच्यावर नेमके कोणत्या वाटेवर चालावं हे संत आम्हाला मार्गदर्शन करत असतात. गाडगेबाबांचं अखंड आयुष्य आम्ही बघितलं. म्हणजे भगत सरांनी लिहिलेली पुस्तक असू दे किंवा मी संत गाडगेबाबा अभियानामध्ये महाराष्ट्राचं स्वच्छता अभियानचा पुरस्कार प्रवक्ता होतो आणि हागणदारी मुक्तीचं काम मी महाराष्ट्रभर जाऊन केलेलं. मी अजूनही बघतो आहे. म्हणजे त्यावेळेला आम्ही किती सांगायचो की बाबा स्वच्छता, घराघरामध्ये संडास असावं, पण झाली नाही. मी गेल्या 1 वर्षापूर्वी बातमी अशी ऐकली की अक्षरशः धुळे जिल्ह्यात एक गाव होतं की आम्ही नाही संडासच बांधणार नाही म्हटलं. एकी संडते म्हणे का बांधायचं, आम्ही आमच्या गावाला शिवार मोठा आहे. पण मी बातमी वाचली काही दिवसापूर्वी की फक्त बिबट्या गावात येऊन गेला, फक्त बिबट्या गावात येऊन गेला. 8 दिवसात सगळं गाव हागणदारी मुक्त झालं. म्हणजे सौजन्यानं सांगितलं, प्रबोधन केलं तर लोकांच्या मध्ये परिवर्तन होत नाही, पण बिबट्या येऊन गेला तर होतो. म्हणजे आम्हाला बिबट्याची आवश्यकता आहे का, तर नाही. संत आम्हाला सांगतात. संतांची मी गाडगेबाबांचं चरित्र ज्या वेळेला वाचतो किंवा गाडगेबाबांचं शेवटचं कीर्तन आम्ही ऐकलं, बाबांचा आवाज आम्ही ऐकला तर त्याच्यामध्ये जी ताकद आहे. कारण संतांच्या मध्ये काय असतं, माऊलींचे खूप सुंदर, ते वाट कृपेची पुसतू, दिशाची स्नेहेची भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीव. संतांची परिभाषा माऊलींनी खूप सुंदर केली. ते वाट कृपेची पुसतू, म्हणजे तो महापुरुष ज्या दिशेला जातो त्या दिशेला कृपा करतो. बाबांनी निर्माण केलेली सगळी आश्रमशाळा तुम्ही बघा आजही, म्हणजे गोंदवलेच्या आश्रमशाळा असू द्या, ब्रह्मपुरीच्या असू द्या, तुम्ही ज्या ज्या आश्रमशाळेमध्ये जाल तिथं बाबांनी जे एक संस्कार तयार केले ते अजूनही तिथं. ते वाट कृपेची पुस्तक, दिशाची स्नेहेची भरित. हे महापुरुष ज्या दिशेला जातात तिकडं स्नेह आणि प्रेमच देतात. आम्ही जिकडं जाईल तिकडे काय देतो सांगत नाही. कारण संतांचं ब्रीद वाक्य असतं, अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिने लोक. संत जन्माला येतात जगाला सुखी करण्यासाठी येतात. आपलं ब्रीद वाक्य असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावीनं. हे आमचं ब्रीद वाक्य असतं. संत संत का असतात, त्यांच्या आयुष्याची उंची का तिथपर्यंत असते. बाबांचं सगळं जगणं होतं ते विलक्षण होतं. वैराग्य सगळ्या गोष्टींनी भरलेलं होतं.
बाबांचं आणखीन एक मला गोष्ट खूप सुंदर म्हणजे वाटते, बाबांच्या आयुष्याचं सगळ्या आयुष्याकडे बघितल्यानंतर अखंड आयुष्यभर त्याग होता. बाबांची काम करण्याची शैली होती. 50 वर्ष कीर्तन बाबा करत. तहानलेल्या पाणी द्या, भुकेलेल्या अन्न द्या. घरात एक वेळ भांडी नसली तरी चालतील, पण पोरग शिकलं पाहिजे. शिक्षणावर नितांत प्रेम असलेला संत होता. एकच कीर्तन होतं, पण 50 वर्ष बाबा जिद्दीनं आणि ताकदीनं बोलत राहायचे. त्याच्यामध्ये एक इसेन्स होता, एक सेन्स होता. समाजाचा उद्धार शिक्षणानं होणार आहे याच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. बाबांनी एचएम कॉलेज नाव दिलं अण्णांनी, आणि एचएम कॉलेजचं उद्घाटन बाबांच्या हस्ते ठेवलं होतं. बाबा उद्घाटनाला थांबले नाहीत. पहाटे आले बाबा. एचएम कॉलेजचं सगळं ग्राउंड बाबांनी स्वच्छ केलं आणि बाबा निघून पण गेले. लोक बाबांची वाट बघत बसले. मग लोकांना समजलं की बाबा सकाळी आले होते आणि सगळं ग्राउंड स्वच्छ करून गेलेले आहेत. कुठं थांबत नव्हते, कुठं मोठेपणाची हाव नव्हती. म्हणजे माऊलींची एक उभी आहे, संतांची परिभाषा डिफाईन करत असताना माऊली असं म्हणतात की येत वित्पत्ती अवघेची विसरीजे, थोर पण परास आणलीजे, जै जगा धाकुटा होईजे तै जवळीक माझी. म्हणजे संत साहित्यामध्ये सगळ्यात मोठं कशाला म्हटलेलं आहे की जो स्वतःला खूप छान छोटा समजतो. येतो वित्पत्ती अवघीची विसरायची. मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी विलक्षण आहे, मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे, असं कधीच समजत नव्हतं. बाबांना एकदा वाटायचं की ही जी माझ्यातली थोडीशी मोठेपणाची भावना आहे म्हणून ते एका गावातल्या श्रीमंत माणसाच्या घराजवळ जाऊन उभे राहिले. त्या दिवशी सण होता आणि बाबा त्या घरातल्या मालकिनीना पुरणाची पोळी मागत होते. घरातली मालकीन म्हटली की अजून घरचा देव जेवायचा आणि ह्यो कुठला आला. घरातला कारभारी घरात आल्यानंतर ती मालकीन आपल्या कारभाऱ्याला सांगते की बघा ह्यो आलाय, पोळी मागतोय, याला काय शिवी भाकरी पचत नाही. तो गावातला श्रीमंत होता, त्याला पटलं नाही. दारामध्ये बाबळीची फांजर होती, त्या फांजरीनं बाबांना मारलं. बाबांच्या अंगावर काटे रुतले. बाबा जाऊन झाडाखाली बसले आणि हसत हसत एक एक काटा काढत बाबा म्हणत होते, पोळी पाहिजे तुला, पोळी खा, पोळी पाहिजे तुला, पोळी खा. हे पचवणं सोपं नाही का. बाबांचं अखंड आयुष्य खारेपाटणमध्ये बाबांचं कीर्तन होतं. बाबांचा स्वभाव असं होतं की 50 वर्ष ही एक वाहती ज्ञानगंगा होती. गोणी दांडेकर त्यांच्यासोबत होते, यशवंत बुवा आमच्या भागातले, सोहलीचे आपले ते त्यांच्यासोबत होते. हे सगळे कीर्तनकार बाबांच्या सोबत असायचे आणि बाबांच्या कीर्तनाला काहीच लागायचं नाही, दगडाची काळ असायची. बाबा स्वतःच कीर्तनाचा प्रचार स्वतःच करायचे. गावात दुपारी जायचे, गाव स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी सांगायचे त्या गोधडीवाल्या बाबाचं संध्याकाळी कीर्तन आहे, आपल्या कीर्तनाचा प्रचार आपणच. बाबा संध्याकाळी बरे. कधीतरी गाव लोटता लोटता एखादी गावची मावशी बाबा आणायचे, लोटतायच गाव, तर बाबाच्या पुढे कचरा टाकायची आणि संध्याकाळी बाबा ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहायचे त्यावेळी ती दुपारची मावशी बघायची, अरे ह्योच बाबा माझ्या दारात आला होता. मग तिला पश्चाताप व्हायचा. पुन्हा कधी ती आपल्या घरातला कचरा ती कधी रस्त्यावर टाकायची. बाबा कीर्तन करायचे. या गावातलं कीर्तन केलं की बाबा दुसऱ्या दिवशी निघायचे त्या गावातनं. त्यांचे अनुयायी गावात जायचे. गावातनं शिदा घ्यायचे, कोरडा शिदा किंवा भाकरी घ्यायची. मग दुपारी जिथं उद्या स्वच्छतेचा कार्यक्रम करायचा, जिथं कीर्तन करायचंय त्या गावाच्या सरहद्दीमध्ये बाबा जेवायला बसायचे. बाबांचं कोकणातलं खारेपाटणचं कीर्तन संपलं आणि पुढच्या गावाला निघाले. अनुयायी गावात गेले, भिक्षा मागत होते, मागितली, बाबा आलेत. पण तिथे एक तार त्यांच्या हातामध्ये पडली. तार अशी होती की बाबांचा एकुलता एक मुलगा गोविंद नावाचा पुत्र चावून गेलेला होता आणि त्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये शीतगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. तार अशी होती की बाबा लेकरू गेले, आपण या अंत्यसंस्कार करायचे. शिदा आणलाच नाही, भाकरी आणलीच नाही. बाबा झाडाखाली बसले होते. म्हणजे अरे आणली का भाकरी? ते म्हणजे नाही आणली. जी तार आली ती तार बाबांची हातामध्ये दिली. बाबांनी ती वाचली. बाबांनी ती तार चुरगळली, फेकून दिली. बाबा म्हणजे चला रे. पुढच्या गावात बाबा गेले. बाबांनी गाव स्वच्छ केलं. संध्याकाळी बाबा कीर्तनाला उभे राहिले आणि बाबांचं पहिलं वाक्य होतं कीर्तनातले, असे किती गेले कोट्यानुकोटी आणि कधी रडू एकासाठी. बाबांचं वैराग्य होतं ना ते तेवढं एकच. म्हणजे आम्ही त्यांच्या आयुष्याकडे बघत असताना, संतांच्या आयुष्याकडे बघत असताना हा पुरस्कार आणि ह्या सभागृहातलं वातावरण मी भाग्यशाली का समजतो की कार्यक्रम सुरू झाल्यापासून एकही माणूस नाही. याला कारण पुरस्कार प्राप्त पुरस्कार तर आहेच,
पण ज्यांच्या नावचा हा पुरस्कार दिला जातो आहे त्यांचं मोठेपण त्याच्यामध्ये आहे. बाबांच्या लक्षात आलं की आयुष्याचा समारोप आला. बाबांचं शेवटचं कीर्तन की जे आता आपल्याला युट्यूबवर ऐकायला मिळतं आहे ते मुंबईच्या पोलिसांनी जबरदस्तीने त्यांच्याकडून कीर्तन करून घेतलंय. बाबांना ताप होता. ताप असताना सुद्धा पोलिसांच्यासाठी त्यांनी कीर्तन केलंय ना. आपण महाराष्ट्रीयन भाग्यशाली आहोत की त्यांचा आवाज त्या पोलिसांनी, पोलीस काय काय जी चांगली कामं करतात त्यातलं एक खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे की बाबांचं कीर्तन त्याने रेकॉर्ड केलं आणि आज आपल्याला ऐकायला मिळतं आहे. ज्या वाणीमध्ये दर्द आहे, ज्या वाणीमध्ये समाजाच्या संवेदना आहे, ज्या वाणीमध्ये समाजाच्या समतेचा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे असं बाबांचं ते कीर्तन आहे. अजूनही तुम्ही टाईप केलं तर ते तुम्हाला ऐकायला मिळतं. बाबांच्या लक्षात आलं की संपलंय. बाबांनी निर्णय घेतला परत जायचा. बाबांनी असं ठरवलं होतं की नागरवाडीला जे शिवाचं मंदिर आहे त्या शिवाच्या मंदिराच्या बाहेर जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास. म्हणून बाबा अमरावतीला गेले. शासनाने दिलेली गाडी होती बाबांच्याकडे प्रबोधनासाठी. बाबा अमरावतीला थांबले. बाबांना चुनूक चाहूल लागली होती. बाबांनी त्या दिवशी छातीवरचे केस काढले, काखेतले केस काढले, दाढी केली, स्वच्छ झाले. अनुयायींनी प्रश्न विचारला, बाबा आयुष्यभर कधी दाढी नाही केली, आता कसं काय करता? बाबा त्याला उत्तर द्या, अरे येड्या, महाराष्ट्रात जन्माला आलोय, ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे रे. साध्या तालुक्याच्या साहेबाला भेटायला गेलंस तर कांजीची कापडं घालून जातेस. उद्या त्याला भेटायला जायचं आहे, तू विचारेल ना मला प्रश्न, ए बाबा महाराष्ट्रात जन्माला घातलं होतं, असा कसा आलास? बाबा निघाले. अमरावतीवरून गाडी निघाली, पेडी नदी ओलांडली आणि बाबांच्या लक्षात आलं की आलाय, कॉल आलाय. बाबा म्हणले उतरा, मला खाली उतरा. बाबांची पाठ जमिनीला टेकवली. बाबा म्हणले शेवटचा श्वास घेत असताना पाठ जमिनीला टेकलेली असावी. बाबा जमिनीला बाबांनी पाठ टेकली आणि बाबांनी अनुयायांना सांगितलं, रे म्हणा रे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अनुयायांचं भजन सुरू होतं. झोपलेल्या बाबांची टाळी सुरू होती आणि बाबा सहज विराम पावले. ज्ञानेश्वरीमध्ये संतांचा जाणं कसं असावं याच्याविषयीची खूप सुंदर उभी आहे. का झाकली या गटीचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, ऐसा जो देह ठेवी तो परब्रह्म का. संतांचं असणं, जगणं आणि निघून जाणं इतकं साधं, सोपं आणि सहज असतं. त्यांना निघून जाणं कधी जावं संतांना माहीत असतं, कारण कशासाठी जन्म घेतला आहे त्याची पूर्ण जाणीव त्यांना असते. आम्ही कशासाठी घेतलाय जन्म हे मरेपर्यंत आम्हाला कळत नाही, कारण आमचं काम एकच असतं, दुसऱ्याच्या कामाच्या आडवं पडणं. एवढं एकच काम आमच्या लक्षात असल्यामुळं आम्ही आमचं काम विसरून जातो. पण ज्यांना स्वतःच्या कामाची आणि अस्तित्वाची जाणीव असते तेच पुरस्काराला प्राप्त होत असतात. आणि अशा माणसांचा सत्कार आणि पुरस्कार इथं संपन्न झाला. इतका उशीर झालेला असताना सुद्धा नाईलाज असतो का होईना तुम्ही माझे 4 शब्द ऐकले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकवतो. पुरस्कार प्राप्ती सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या पुरस्कारात औचित्य साधून